नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 24 तारखेचं बीट झालं. बीटामध्ये हळदीचे बाजारभाव काय गेलेत पाहूयात. तर ही जी गाडी आहे या गाडीचा बाजारभाव झालेला आहे 13,750 रुपये. 13,750 13,000 रुपये या गाडीचा बाजारभाव. या गाडीचा 12,655. ही गाडी विकलेली आहे 12,655 रुपये. 12,655 ही गाडी विकलेली आहे 14,900 रुपये. चांगलं पॉलिश असलेली गाडी आहे. 14,955 रुपये. 13,150 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,100 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,550 रुपये या गाडीचा बाजारभाव झाला आहे. ही गाडी विकली 13,550 रुपये. 14,500 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,500 रुपये. 14,500 ही गाडी विकलेली आहे 14,505 रुपये. गठ्ठा विकलेला आहे 13,260. 13,260 रुपये. 13,260 रुपये हा गट्टा. 13,355 रुपये गट्टा. 13,580 रुपये हा गट्टा विकला आहे. 13,000 रुपये हा गट्टा विकला आहे. 13,505 रुपये हा डबल पॉलिश गट्टा आहे. 13,110 रुपये. 13,400 रुपये हा गट्टा विकला आहे. 13,400 रुपये हा पण गट्टा. 13,510 रुपये हा सुपर क्वालिटी गट्टा. 12,850 रुपये. 13,400 रुपये हा गट्टा विकला आहे. 13,600 रुपये. 13,450 रुपये हा गट्टा. 13,350 रुपये. तर 13,000 ते 13,500 रुपयापर्यंत गठ्ठ्याचे बाजारभाव गेलेले आहेत. गठ्ठ्याच्या डिमांडमध्ये जर विचार केला तर काडीच्या तुलनेत चांगली आहे. 13,000 ते 13,500 रुपयापर्यंत गठ्ठा विकल्या जात आहे. गाडीचा जर विचार केला तर गाडी 12,500 ते 13,500 रुपयापर्यंत विकली जाते. 14,550 रुपये या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. 14,550. 13,350 रुपये ही गाडी. हा गट्टा विकलेला आहे 13,290 रुपये. 13,250 रुपये हा गट्टा. 13,250. 13,200 रुपये. 13,000 रुपये हा गट्टा विकलेला आहे. या गाडीचा विचार केला तर 13,505 रुपये. 13,500. 13,800 रुपये. 13,655 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,655 रुपये. 13,655. 14,180 रुपये. 13,500. 14,180 या गाडीचा बाजारभाव झालेला आहे. तर हॉलमध्ये कट्ट्यावर बीट होत आहे. लाईव्ह बीट पण सुरू आहे. ₹13,300 रुपये. 13,300. 13,355 रुपये. 13,355. 13,205 रुपये. 13,205. 13,000 रुपये हे माल. लाईव्ह बीट सुरू आहे बघा. ही गाडी विकलेली आहे 13,500 रुपये. 15,000 रुपये. 15,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 15,000 रुपये. 150 रुपये हा माल विकलेला आहे. 13,500 रुपये. 13,500. 13,900 रुपये. 13,550 रुपये गट्टा. 13,575 रुपये गाडी. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज हळदीचं बीट झालं आणि बीटामध्ये हळदीचे बाजारभाव झाले. अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.